हे गाईज, तर रिसेंटली मी नेटफ्लिक्सवरती एक नवीन अॅनिमे सिरीज बघायला स्टार्ट केला आहे जिचं नाव आहे साकामोटो डेज. जॅपनीज मांगावरती बेस्ड साकामोटो डेज ही डार्क ऍक्शन कॉमेडी सिरीज आहे. तारो साकामोटो नावाचा एक प्रसिद्ध हिटमॅन, ज्याचं फक्त नावाने संपूर्ण अंडरवर्ल्ड थरथर कापायला लागते. तो हिटमॅन एके दिवशी अचानक रिटायर होऊन आयुष्यात सेटल व्हायचे ठरवतो. तारो एओआय नावाच्या एका मुलीच्या प्रेमात पडतो आणि तिच्यासोबत लग्न करतो. भूतकाळाला विसरून तारो बायको एओआय आणि मुलगी हाना सोबत सुखी जीवन जगू लागतो. तारोने हिटमॅनचे काम सोडून आता बरीच वर्ष उलटली होती. तारो आता एकदम आउट ऑफ शेप झाला आहे. त्याचे वजन वाढले आहे आणि आता तो शहरामध्ये एक छोटे कन्व्हिनियन्स स्टोअर चालवतो. एके दिवशी अचानक त्याच्या भूतकाळातील सहकारी शिन असाकुरा त्याला भेटायला येतो. शिन एक सायकिक हिटमॅन आहे जो की एकेकाळी तारोला त्याचा आदर्श मानायचा, परंतु आता तो तारोची अवस्था बघून शॉक्ड होतो. शिन तारोला पुन्हा हिटमॅन बनायची ऑफर देतो, परंतु तारो त्याची ऑफर रिजेक्ट करतो. शिन एक सायकिक असल्यामुळे तो तारोच्या मनातील गोष्ट ओळखतो. त्याला समजते की तारो आता त्याच्या सामान्य आयुष्यामध्ये खूप खुश आहे. शिनचे सिनियर्स त्याला तारोला मारण्याचे आदेश देतात, कारण अंडरवर्ल्ड मध्ये एक हिटमॅन तेव्हाच रिटायर होतो जेव्हा त्याचा मृत्यू होतो. नाईलाजास्तव शिन तारोला मारण्यासाठी त्याच्या दुकानात येतो, परंतु तारो खूप इझिली त्याला चकवा देऊन बेशुद्ध करतो. शुद्धीत आल्यानंतर शिन बघतो की तो तारोच्या घरात आहे. साकामोटो फॅमिली शिनला त्यांच्या फॅमिली मेंबर प्रमाणे ट्रीट करते, जे बघून शिन रडू लागतो. साकामोटो फॅमिली सोबत टाइम स्पेंड केल्यानंतर शिन पुन्हा त्याच्या सिनियर्स कडे येतो आणि सांगतो की तो तारोला मारणार नाही. हे ऐकल्यानंतर त्याचे सिनियर्स त्याला तिथून निघून जायला सांगतात, परंतु शिनला त्याच्या सायकिक शक्तीमुळे समजते की त्याचे सिनियर्स त्याला ठार मारायची प्लॅनिंग करत आहेत. शिन बचावासाठी त्यांच्यावरती हल्ला करतो. तो एकटा त्या सर्वांवरती भारी पडत असतो, परंतु लढाई करताना त्याच्या पायाला गोळी लागते. शिनला वाटते की आता त्याचा शेवट जवळ आला आहे, परंतु तेव्हा तारो साकामोटो स्वतः त्याच्या मदतीला तिथे येतो आणि एकटा त्या सर्व हिटमॅन्सना ढेर करतो. शिन बघतो की तारो इतक्या वर्षानंतर देखील एक स्किल फायटर आहे. त्याच्या मनात तारो विषयी आदर आणखी वाढतो. अंडरवर्ल्डशी पंगा घेतल्यामुळे आता साकामोटो फॅमिली सोबत शिनच्या जीवाला देखील धोका होता. त्यामुळे तारो शिनला त्याच्या दुकानात जॉब करण्याची ऑफर देतो. शिन आता साकामोटोच्या दुकानात काम करू लागतो. शॉप मध्ये शिन तारोच्या फायटिंग स्किल्सची स्तुती करत असतो. तेव्हा तो बोलतो की तारोने ज्या प्रकारे त्या सर्व हिटमॅन्सची धुलाई केली ते बघून तो आता खूप इम्प्रेस झाला आहे. त्याचे हे बोलणे ऐकून एओआयला राग येतो आणि ती तारोला त्यांच्या फॅमिली रूलची आठवण करून देते. ती तारोला धमकी देते की जर तू कोणाला मारलीस तर मी तुला डायव्होर्स देईन. हे ऐकून शिन तारोला त्याच्या फॅमिली रूल विषयी विचारतो, परंतु तारो त्याला काहीच सांगत नाही. पुढे तारो शिन सोबत त्याच्या मुलीचे फेवरेट बन्स आणण्यासाठी चायना टाउन मार्केटमध्ये जातो. जिथे बन्स घेऊन येत असताना एक मुलगी तारोवरती पडते, ज्यामुळे तारोने विकत घेतलेले बन्स खराब होतात. या दरम्यान काही गुंड त्या मुलीवरती हल्ला करतात. ती मुलगी एकटी त्या गुंडांशी लढू लागते. तेव्हा शिन आणि तारो तिची मदत करतात. गुंडांची संख्या वाढल्यानंतर ते तिघे चान्स बघून तिथून पळ काढतात. ती मुलगी त्यांना सांगते की तिचे नाव लू याटांग आहे आणि त्या गुंडांना डॅन इनकॉर्पोरेटिव्हचे सीईओ नी मला मारायला पाठवले आहे. दुसरीकडे तो सीईओ बाचो आणि सॉन नावाच्या दोन खुकार हिटमॅन्सना लूच्या मागावरती पाठवतो. लू तारो आणि शिन सोबत एका टेरेस वरती येते. शिन तिला विचारतो की ते लोक तुझ्या मागे का लागले आहेत. लू त्यांना सांगते की त्या सीईओ ला तिच्या फॅमिलीचा खजाना पाहिजे आहे, त्यासाठी माझ्या संपूर्ण कुटुंबाला मारले आहे. लू त्यांना सांगते की तो खजाना ज्या तिजोरीमध्ये आहे त्याची चावी माझ्याकडे आहे, त्यामुळे ते माझ्या मागे लागले आहेत. ते बोलत असताना तिथे अचानक बाचो आणि सॉनची एंट्री होते आणि आल्या आल्या ते प्रथम तारोला एक तगडी फाईट देतात की तो उडून दुसऱ्या बिल्डिंग वरती जाऊन आदळतो. ते दोघं लू कडे तिजोरीची चावी मागतात, परंतु लू चावी द्यायला तयार होत नाही. तेव्हा तारो पुन्हा फाईट मध्ये एंट्री घेतो आणि बाचोला एका पंच मध्ये फ्लोर तोडून खाली ढेर करतो. सॉन पुन्हा लूला चावीच्या बदल्यात जिवंत सोडण्याची ऑफर देतो. लू पुन्हा त्याला चावी देत नाही. तेव्हा सॉन तिला तिच्या कुटुंबाप्रमाणे ठार मारण्याची धमकी देतो. इथे तारोला एक फ्लॅशबॅक येतो, ज्यामध्ये तारो एओआयला वचन देतो की तो कधीच कोणाचा जीव घेणार नाही, या बदल्यात नेहमीच लोकांची मदत करेल आणि हाच त्यांच्या फॅमिलीचा रूल असतो. पुढे लू तारो आणि शिनच्या मदतीने बाचो आणि सॉनला हरवते आणि डॅन इनकॉर्पोरेटिव्हच्या ऑफिस मध्ये जाते. डॅन कंपनीचा सीईओ सॉन आणि बाचोची हालत बघून लूची माफी मागू लागतो. लू त्याला मारायला हत्यार उचलते, परंतु तिला तिच्या फॅमिलीची शिकवण आठवते, त्यामुळे ती त्याला मारत नाही आणि ती पुढे सुखी आणि आनंदी जीवन जगण्याचे ठरवते. ती तिच्या फॅमिलीचा खजाना असलेली तिजोरी ओपन करते, ज्यामध्ये तिच्या फॅमिलीच्या अनेक मौल्यवान वस्तू असतात. लू तारो आणि शिनचे आभार मानते आणि त्यांचा विजय सेलिब्रेट करण्यासाठी तारो आणि शिनला बन्स खाऊ घालते. दुसऱ्या दिवशी लू तारोच्या शॉप मध्ये येते. शिन तिला बघून शॉक
शॉक्ड होतो कारण तारोने तिला जॉब वरती ठेवले होते. शिन तिला विचारतो की तुझ्याकडे इतकी संपत्ती आहे मग तू इथे जॉब का करतेयस. त्यावर लू त्याला सांगते की ती संपत्ती माझ्या फॅमिलीची आहे, माझी नाही, त्यामुळे ती मी खर्च करणार नाही तर जपणार आहे. पुढे तारो शिनला साकामोटो फॅमिलीची रूल बुक दाखवतो जी बघून शिन शॉक्ड होतो. शेवटी आपण बघतो की काही लोक साकामोटो फॅमिलीचे शॉप मॉनिटर करत असतात. तेव्हा एक व्यक्ती JAA चे डॉक्युमेंट्स त्यांच्या समोर ठेवतो आणि सांगतो की कोणीतरी तारो साकामोटो वरती 1 बिलियन यांची बाउंटी ठेवली आहे. अँड दॅट्स इट. एपिसोड एंड होतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. असे आणखी व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.